नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संतवाणी या भागात पुन्हा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 21 अभ्यासत आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे संतवाणी। संतवाणी या धड्याचा आपण सेशन क्रमांक 2 अभ्यासत आहोत। यामध्ये आपण संतवाणी अ हा भाग पाहणार आहोत। यांच्यामध्ये संत तुकारामांचे अभंगांचं वर्णन आपल्याला केलेलं आहे। अभंगांचं वर्णन शिकल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला पाठाखालील स्वाध्याय सुद्धा अभ्यासायचा आहे। चला तर आता आपण संतवाणी संतांचे अभंग याच्यामध्ये संत तुकाराम यांच्या अभंगांचं वर्णन पाहणार आहोत। प्रस्तुत अभंगामध्ये संत तुकाराम यांनी शब्दांचे सामर्थ्य आणि महत्त्व समजावून सांगताना ते म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, की आमच्या घरी फक्त शब्दरूपीच रत्न आहेत, ते आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि शब्दांचंच आम्ही समाज प्रबोधनासाठी शस्त्र म्हणून त्याचा उपयोग करतो, प्रयोग करतो। पुढील अभंगामध्ये ते म्हणतात की शब्दची आमुच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका। जीवांचे जीव म्हणजे प्राणांचे प्राण, जीव म्हणजे प्राण। शब्द वाटू धन, वाटू म्हणजे वाटणे, जनलोका म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये म्हणजे समाजाला। तर आता बघा समाजाला आपण जर आता नेते लोक वगैरे काय करतात, मतदान आले की लगेच समाजातील लोकांना काय काय देत असतात की नाही, आणि त्याच्याकडून मग ते आकर्षित आपल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात। पण संत तुकाराम म्हणतात की आमच्याकडे लोकांना देण्यासाठी धन दौलत नाहीये, तर आम्ही फक्त काय करतो, शब्दांरूपी धन दौलत लोकांमध्ये आम्ही वाटत असतो। शब्दची आमुच्या जीवांचे जीवन, की आमच्या शब्द म्हणजेच हे आमच्या जीवाचे जीव आहे। शब्द हेच आमचे सर्वस्व आहे, शब्द हेच आमच्या आयुष्याचे सर्वस्व आहे आणि ह्या समाजातील लोकांना आम्ही शब्दरूपी संपत्ती बहाल करत असतो। शब्दांच्या परिणामकारक माध्यमातूनच आम्ही लोकांना उपदेश करतो आणि ह्या उपदेशातून अनेक लोक वाईट मार्गापासून प्रवृत्त होत असतात, लांब जात असतात। पुढे संत तुकाराम म्हणतात, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। तर आता बघा इथे तुका म्हणजेच कोण, संत तुकाराम महाराज। तुम्हाला माहिती असेल की संत परंपरेमध्येच काय किंवा कवी लोकांना पण सवय असते की जेव्हा आपण एखादी कविता लिहितो, अभंग लिहितो, एखादं चरण लिहितो, पद लिहितो, तर सगळ्यात शेवटी आपण आपलं नाव टाकून लिहितो। तर इथे पण त्यांनी संत तुकाराम यांनी सांगितलेलं आहे किंवा म्हणत आहेत की तुका म्हणे पहा शब्दची हा देव। तर इथे संत तुकाराम महाराजांनी आपलं दैवत कोणाला मांडलेलं आहे की शब्दाला, की तुम्ही पहा शब्दचे हा माझा देव आहे, शब्दरूपीच हा माझं दैवत आहे। शब्दांची गौरव पूजा करू, गौरव म्हणजे सन्मान करणे, की ह्या शब्दांचीच मी पूजा करतो किंवा सन्मान करतो। म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात की शब्द हेच आमचे दैवत आहे आणि देव आहे। शब्दांची महती गाऊन आम्ही शब्दांचा सन्मान करतो आणि शब्दांची आम्ही अत्यंत मनापासून मनोभावे पूजा करतो। म्हणजे संत परंपरेला आता बघा बहुतेक लोकांना सवय असते, घरामध्ये जे काय धन दौलत असतात लक्ष्मीची पूजा करतात, ह्या देवाची पूजा करतात, त्या देवाची पूजा करतात, जेणेकरून लक्ष्मी प्रसन्न होईल की नाही। आता बघा मार्गशीर्ष महिना येतो ना मराठी लोकांचा, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं। का करतात लक्ष्मीपूजन, कशासाठी, तर त्यांच्या घरामध्ये धन दौलत यावी म्हणून। पण संत तुकाराम म्हणतात की आम्ही आमची धन दौलत म्हणजे शब्द आहेत, आम्ही शब्दालाच आमचं देव मानतो आणि आम्ही शब्दांचीच पूजा करतो, शब्दांचाच आम्ही सन्मान करतो आणि शब्दांचीच आम्ही मनोभावे आमचं मन अर्पण करून, सर्वस्व अर्पण करून आम्ही मनोभावे फक्त आणि फक्त शब्दांचीच पूजा करतो। विद्यार्थी मित्रांनो, आता बघा दुसऱ्या अभंगामध्ये संत काय म्हणत आहेत, संत तुकाराम म्हणतात की शब्द वाटू धन जनलोका। तर त्यांनी असं का म्हटलेलं आहे की आम्ही सर्व लोकांना शब्दरूपीच धन वाटू, कारण की शब्दामध्ये फार सामर्थ्य असतं की नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं की शब्द मनाला लागतात, जिवारी लागतात। मग संत तुकाराम म्हणतात की आमच्याकडे ना लौकिक अर्थाने जर पाहिलं तर आमच्याकडे कोणतेही धन दौलत नाही आहे आणि आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचेच फक्त केवळ
धन आहे आणि शब्द हीच आमची संपत्ती आहे. या शब्दांचा वापर करून आम्ही सामान्य लोकांना उपदेश करत असतो आणि लोकांची मने आम्ही शब्दांद्वारे स्वच्छ करत असतो. त्यांच्या मनातील जी विकार आहेत, षड विकार असतात की नाही, राग, द्वेष, मद, मत्सर, मोह, गर्व, दंभ, ही काही वेगवेगळ्या प्रकारची लोकांच्या मनामध्ये विकार असतात. ते विकार घालवण्याचं कार्य आम्ही फक्त शब्दानेच करत असतो आणि ही सगळी शिकवण संत परंपरा फक्त आणि फक्त शब्दानेच देतात. म्हणून शब्दरूपी रत्नांचे धन आम्ही लोकांना वाटून त्यांना दान करतो, असे संत तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगत आहे. पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा जनसामान्यांना आम्ही संत सज्जन असे उपदेश करत असतो तेव्हा ते धनच लोकांना आम्ही वाटत असतो. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व असतं की नाही, म्हणून शब्दांना त्यांनी काय मानलेलं आहे, देवत्व मानलेलं आहे. इथे आता शब्दांचे सामर्थ्य अफाट असते असं म्हटलेलं आहे की शब्दामध्ये अफाट असं सामर्थ्य असतं की नाही. म्हणून बघा, जेव्हा वाल्मिकी ऋषी आपण म्हणतो की वाल्मिकी ऋषी यांनी पूर्ण रामचरितमानस लिहिले, त्याच्या आधी त्यांचं जर तुम्हाला ती कथा माहिती पण नसेल, वाल्मिक ऋषी अगोदर हे कोण होते, वाल्ह्याम नावाने ओळखले जायचे आणि ते प्रख्यात असे जंगलामध्ये लोकांना मारून खून करणारे, हत्या करणारे असे डाकू होते. लोकांची ते हत्या करायचे आणि त्यांच्याकडचे धन दौलत सगळे लुटायचे. अशा वाईट प्रवृत्तीकडे ते वळलेले एक चोर होते, डाकू होते. पण जेव्हा संत परंपरा बरोबर त्यांची भेट झाली, संत तुकाराम किंवा इतर जे संत असतील ते त्यांना समजवलं. तिकडनं ते जात होते जंगलातून आणि संतांना त्यांनी अडवलं आणि सांगितलं की मला हवे ते सगळे तुझ्या तिकडचे दागदागिने, सगळे काय धन संपत्ती असेल ते सगळे मला दे. तेव्हा संत त्यांना म्हटले, त्या वाल्याला म्हटले की अरे माझ्याकडे काहीच नाही आहे, मी तुला काय देणार, आणि तू हे कार्य कशासाठी करतो, कुणासाठी करतो, हे कार्य करणं उचित आहे का, अयोग्य आहे. लोकांची अशी हत्या करून तुझ्या माथी फक्त पापच चढत आहे, तू ह्या पापातून मुक्त नाही होऊ शकणार. मग तेव्हा तो म्हणतो हे सगळं मी माझ्या घरातल्यांसाठी करतोय, माझ्या घरातल्या लोकांचं पोट भरण्यासाठी. मग माझ्या ह्या पापामध्ये तेव्हा तुझ्या पापामध्ये कोण वाटेकरी होणार आहे का, तर ते म्हणतात हो, सगळे घरातले लोक होतील. म्हणून तो संत त्याला म्हणतात जा, तू तुझ्या घरातल्यांना विचारू नये. वाल्या होता त्या अवस्थेमध्ये पळत पळत घरातील लोकांकडे गेला, आवाज दिला, पत्नीला आवाज दिला, मुलांना आवाज दिला, सगळ्यांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर तो विचारू लागला, पत्नीला विचारलं की हे जे मी काही कार्य करत आहे, लोकांना लुबाडणं, चोरी करणं, त्यांचं हत्या करणे, हे मी तुमच्यासाठी करत आहे की नाही, मी तुम्हाला काही कमी पडून देत नाही, मी सगळं तुम्हाला आणून देतो, धन दौलत सगळं तुम्हाला आणून देतो, याच्यातून मी तुमचं पालन पोषण करतो, तुम्हाला सगळ्या सुखसुविधा देतोय. तर मी हे जे कार्य करत आहे ते त्या कार्याच्या पाप जर माझ्यावरती चढत असेल तर त्या पापामध्ये तुम्ही भागीदार असणार ना माझ्याबरोबर. पत्नी म्हटली अजिबात नाही, हे तुमचं कर्तव्य आहे, आमचं लालन पालन पोषण करणं, आमचं सगळं काही करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही ते कसं करून आणतात त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, तुमच्या पापामध्ये आम्ही वाटेकरी होणार नाही. मुलं पण तेच उत्तर देतात आणि त्यावेळेस वाल्मिक ऋषीला वाल्याला कळतं की अरे त्याने फार चुकी केलेली. तो धावत धावत पळत 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 पुन्हा त्या संताकडे येतो आणि संताला सांगतो, संत मी चुकलो, तुम्ही जे सांगत होतात ना अगदी तेच बरोबर आहे आणि आता मला फार पश्चाताप होतोय की मी हे जे कार्य केलेलं आहे, आतापर्यंत मी लोकांची हत्या केली, त्यांना लुबाडलं, त्यांची चोरी केली, सगळं त्याचे त्यांना प्रायश्चित करायचं आहे. मग संत म्हणतात तू आता प्रायश्चित कर, तू काय कर, राम ह्या नामाचं नामस्मरण कर, हेच तुझ्या पापाचं दुःखाचं निवारण करेल. तेव्हा तो म्हणतो मी नेहमी लोकांना मारण्याचं काम केलं आहे, त्यांना लुबाडण्याचं काम केलं आहे, राम हा शब्द मला उच्चारता येत नाही. मग संत म्हटले ठीक आहे, राम उच्चारता येत नाही ना, तू नेहमी लोकांना मारत असतो ना, मग मरा हा शब्द तर तुला उच्चारता येईल, मग तू रामच्या उलट शब्द बोल, रामच्या उलट शब्द मरा. मग तो बोलतो ठीक आहे, तू मरा 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 असं कंटिन्यू बोलत राहा, सतत बोलत राहा. आणि मग वाल्याने तसंच केलं, त्याला राम शब्द बोलता येत नाही, तो मरा मरा बोलू लागला आणि ह्या राम म्हणजेच मरा म्हणजेच राम ह्या शब्दाच्या जोरावरती त्याने अफाट असे पुण्य कमवले आणि तो वाल्याचा वाल्मिकी कोळी झाला. म्हणजे बघा, अशा संतांच्या उपदेशातून केवळ मात्र शब्दांचा उपदेश करून ते पूर्ण
लोकांचं जीवन बदलून टाकतात आणि शब्दांमध्ये अत्यंत असे सामर्थ्य असते. विद्यार्थी मित्रांनो, या अभंगाच्या खाली संत तुकाराम यांच्या अभंगांचा भावार्थ दिलेला आहे, तो आपण वाचून घेऊया. संत तुकाराम महाराज सांगतात, आमच्या घरी धन कोणते, तर शब्दरूपी रत्न हेच आमचे धन आहे. आमच्या शब्दांच्या रत्नांचे मूल्य आमच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे. समाज प्रबोधनासाठी, स्वतःचे मत पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्र जाणीवपूर्वक वापरतो. कधी समाज प्रबोधनासाठी अत्यंत परखड शब्दांचा वापर करतो, तर कधी मृदू शब्दात चर्चा करतो, बोलतो. शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहेत. समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दच वाटतो, म्हणजे शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून लोकांचे जीवन आम्ही सुधारतो. शब्द आमच्यासाठी देवस्वरूप आहेत, म्हणून या शब्दांचा गौरव व सन्मान करून आम्ही त्यांची पूजा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या अभंगाचा भावार्थ आपण समजून घेतलेला आहे. आता पाठाखालील स्वाध्याय आपण समजून घेऊया. पाहूया आता या अभंगातील कठीण शब्दांचा अर्थ. जीवाचे प्राणाचे, जीवन आयुष्य, जनलोका समाजाला, गौरव सन्मान. आता आपण स्वाध्याय अभ्यासून घेऊया. प्रश्न क्रमांक 1, आकृती पूर्ण करा. संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व. 1. शब्द हे रत्नांसारखे मौल्यवान असतात. 2. शब्दांचा शस्त्रासारखा उपयोग करता येतो. प्रश्न क्रमांक 2, सूचनेनुसार सोडवा. अ. धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. प्रश्न, जमिनीखाली सापडलेल्या पैशाला किंवा सोन्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर येतं धन. मग तुम्हाला प्रश्न तयार केलेला आहे इथे. नंतर आ. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात. कारण संत तुकाराम महाराज शब्दांना देव मानतात. प्रश्न क्रमांक 3, खालील संकल्पना स्पष्ट करा. अ. शब्दांचीच रत्ने. उत्तर, रत्ने ही मौल्यवान असतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या शरीराला सौंदर्य प्राप्त होते. शब्द देखील रत्नांप्रमाणेच मौल्यवान असतात. ज्याप्रमाणे रत्नाने शरीराला सौंदर्य प्राप्त होते, त्याचप्रमाणे मौल्यवान विचार असल्यास, सुंदर विचार असल्यास माणसाच्या व्यक्तिमत्वाला म्हणजेच माणसाच्या मनाला सौंदर्य प्राप्त होते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी शब्दांनाच रत्ने म्हणून संबोधले आहे. प्रश्न क्रमांक 3 मधील आ. शब्दांचीच शस्त्रे. उत्तर, शब्द हे शस्त्राप्रमाणे असतात. ज्याप्रमाणे शस्त्राने युद्ध करून शत्रूला पराभूत करता येते, त्याचप्रमाणे माणसातील ढोंग, अपप्रवृत्ती, वाईट सवयी यांच्यावर शब्दांनी प्रहार करून ढोंगी माणसांना पराभूत करता येते. प्रश्न क्रमांक 4, शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे. या अर्थाची कवितेतील ओळ शोधा. उत्तर, शब्दाची आमुच्या जीवांचे जीवन. प्रश्न क्रमांक 5, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अ. शब्द वाटू धन जनलोका या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर, शब्द हे धन आहे आणि आम्ही हे धन लोकांमध्ये वाटणार आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अभंगाद्वारे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. जसे धनाने लोक श्रीमंत होतात, तसेच अभंगातील विचारांमुळे लोक विचाराने श्रीमंत होतील. अभंगांमधून त्यांच्यापर्यंत सुंदर सुंदर विचार म्हणजे चांगले विचार पोहोचतील. माणसांना विचाराने श्रीमंत होतील. म्हणून आम्ही शब्दांचे धन लोकांमध्ये वाटणार आहोत, असे तुकाराम महाराज म्हणतात. आ. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का करतात व कसा करतात हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात. ते म्हणतात, शब्द हेच आमच्यासाठी धन आहे. शब्द हेच आमच्यासाठी रत्ने आहेत. आम्ही ही शब्दांची रत्ने अभंगांद्वारे माणसांपर्यंत पोहोचवून माणसांना विचाराने श्रीमंत बनवतो. तसेच संत तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हेच आमच्यासाठी शस्त्र आहे, ज्याद्वारे आम्ही वाईट विचारांच्या माणसांचा पराभव शब्दानेच करतो. शब्द हेच आमच्या जीवनाचे जीवन आहे, म्हणजेच आमच्या जीवनाचे सर्वस्व हे शब्दच आहेत. संत तुकाराम शब्दांचा गौरव, शब्दाला देव माणूस करतात. ते शब्दांची पूजा करतात. ई. शब्दांचे सामर्थ्य अफाट असते. या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. उत्तर, खरंच शब्दांचे सामर्थ्य हे अफाट असते. शब्द हे आपल्यासाठी शस्त्र असतात. शस्त्र हे शत्रूंसोबत लढण्यासाठी असतात, परंतु शब्दशस्त्र हे शत्रूंचे मन जिंकण्यासाठी असते.
ज्याद्वारे आपण शत्रूंचे मन जिंकून शत्रूंचा पराभव करतो, अशीच एक घटना माझ्या आयुष्यात घडली. एक व्यक्ती सतत माझा तिरस्कार करत असे, मला उलटसुलट बोलत असे, पण मी कधीच त्यांना वाईट बोलले नाही. उलट शब्दांच्या साहाय्याने त्यांचा आदरच करत गेले. त्याचा परिणाम असा झाला की त्या व्यक्तीला स्वतःच्या बोलण्याची, स्वतःच्या वागण्याची लाज वाटली आणि त्या व्यक्तीने माझी माफी मागितली. अशा रीतीने शब्दामध्ये अफाट असे सामर्थ्य असते. तर विद्यार्थी मित्रांनो, संत तुकाराम यांच्या अभंगांचा अभ्यास आपण ह्या सेशनमध्ये केलेला आहे. आता आपण संतवाणी आ शिकणार आहोत, परंतु पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.